लग्नानंतर मी एका शहरामध्ये राहायला आले होते. गावाकडे माझ्या नवऱ्याला वेळेवर काम मिळत नव्हतं. शिवाय मिळालं तर खूपच कमी पैसे मिळायचे. यामुळे कुटुंब सांभाळायला थोडी कसरतच करावी लागायची. एक दिवस माझ्या नवऱ्याला त्याच्या मित्राने सल्ला दिला की प्रदीप, तुझ्या अंगात काम करण्याची कला आहे, चांगली कला आहे, तरीही तुला गावामध्ये त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे तू एखाद्या शहरामध्ये जा, तिथे तुला खूप मोठी संधी मिळेल. तुझं लग्न झालं आहे तर तुझी बायको मंदा हिला सोबत घेऊन जा. एखादी रूम भाड्याने कर आणि तिथेच राहून काम कर. त्याच्या मित्राच्या या सल्ल्यामुळे आम्ही एका शहरामध्ये आलो होतो. एकाच मालकाची 10-12 घरांची सोसायटी होती. तिथे आम्ही एक रूम भाड्याने घेतली होती. तिथे भाडं परवडण्यासारखं होतं. काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला तिथे चांगली काम मिळायला लागली. तो फिटिंगचे काम करायचा. यामुळे त्याला सतत फोन यायचे. त्याच्या या कामामुळे घरात पैसा येऊ लागला होता. आमची गरज भागून आम्ही काही पैसे गावाकडेही पाठवायचो. यामुळे सासू सासऱ्यांनाही खूप बरं वाटायचं. त्या पैशामुळे त्यांचा दवाखान्याचा खर्च भागत असे. आमच्या शेजारी वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक भाड्याने राहत होते. कोणी सिंगल होतं तर कोणी आपल्या बायकोला घेऊन आलं होतं. पण आमच्या शेजारच्या रूममध्ये वयात आलेलं एक तरुण पोरगं राहायला आलं होतं. ते एका कंपनीमध्ये कामाला जात होतं. ते दिवसभर घरी थांबायचं आणि रात्रपाळीला कामावर जायचं. दिवसभर आजूबाजूच्या घरातील लोक कामासाठी निघून जायचे. तेव्हा शेजारी म्हणून फक्त ते पोरगं घरी राहायचं. त्याचं नाव सुभाष होतं. ते गावाकडचंच होतं. कामासाठी शहरात आलं होतं. मला वाटायचं रात्रपाळीमुळे तो खूप दमत असेल. यामुळे दिवसभर तो आराम करेल. पण मला पाहिल्यापासून तो अजिबात आरामच करत नव्हता. मी दिसायला सुंदर असल्याने त्याचं सारं लक्ष दिवसभर माझ्याकडेच असायचं. शेजारीच रूम असल्याने तो माझ्याजवळ यायला पाहायचा. पण अगदी त्याच वेळेला मी मुद्दाम दरवाजा लावून घ्यायचे. तेव्हा तो मला दाराच्या फटीतून डोकावून पाहायचा. एवढा तो माझ्या मागे लागला होता. काही केल्या तो ऐकायला तयारच नव्हता. त्याला माझा नवरा कधी घरी दिसतच नव्हता. म्हणून त्याला वाटायचं एवढी सुंदर बाई एकटीच राहते वाटतं. माझा नवरा रात्री उशिरा घरी यायचा. तेव्हा तो रात्रपाळीला निघून जायचा. यामुळे त्या दोघांची कधी भेट झालीच नाही. यामुळे तो मला एकटीला राहत आहे असं समजत होता. एकदा दुपारी तो घरी असताना चुकून माझा दरवाजा उघडच राहिला होता. तो देखील अशी संधी शोधतच होता. आजूबाजूला पाहून पटकन तो आमच्या घरात घुसला आणि माझ्याजवळ येऊन गोड गप्पा करू लागला होता. अनोळखी तरुण अचानक जवळ आल्याने मी थोडी घाबरली होते. पण माझ्या घाबरण्याचं तो विचारच करत नव्हता. त्याच्या मनात वेगळीच भावना होती. यामुळे त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं. तो एक कामगारच होता आणि तोही भाड्यानेच राहत होता. पण वय झाल्यामुळे तो स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हता. आमच्या हॉलमध्ये एक सोफा होता. तो अगदी साध्या पद्धतीचा होता. त्याच्यावर तो बसला आणि मला वेगळेच इशारे करू लागला. सोफ्यावर बसून त्याने बराच वेळ नको ते मिळवलं होतं. मला त्यावेळी कसं काय भुरळ पडली हे मला समजलंच नाही. त्याने बराच वेळ आमच्या खोलीत काढला. खूप थकून गेल्यावर त्याने हळूच दरवाजा उघडला आणि पटकन त्याच्या खोलीत गेला. त्याचं हे वागणं मला अजिबात पटलं नव्हतं. हा प्रसंग नवऱ्याला सांगावं की नाही हा प्रश्न मला पडला होता. त्याला जर समजलं तर तो आपल्याला घराबाहेर काढेल. म्हणून मी हा प्रसंग नवऱ्याला सांगितलाच नव्हता. चुकून दरवाजा उघडा राहिल्यामुळे त्याने एवढा फायदा घेतला होता. तेव्हापासून मी सावध झाली होती आणि पुन्हा दिवसभर तो घरी असला की मी दरवाजा उघडतच नव्हते.